Hello friends, I am Jayant Tingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Tingle. Friends, today we are going to learn the new topic of Standard 11 Pillars of Democracy, which is written by Dr. Babasaheb Ambedkar. मित्रांनो, हा पाठ आपल्या भारताचे संविधान लिहिणाऱ्या प्रगाढ पंडित व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इंट्रोडक्शन आणि बॅकग्राऊंड बघू. त्यानंतर पिलर्स ऑफ डेमोक्रॉसी या पाठाचा आपण अर्थ जाणून घेऊ. चला तर सुरू करूया इंट्रोडक्शन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर was born on 14th April 1891 in the town and military cantonment of Mahu. Into bracket, now Dr. Ambedkar Nagar in मध्य प्रदेश. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891ला मध्य प्रदेश या राज्यामधील एक छोटं टाऊन आणि मिलिटरी कॅन्टोन्मेंट म्हणजे काय छावणी असलेल्या महू या ठिकाणी झाला होता. नेक्स्ट, ही गॉट हिज डिग्री फ्रॉम एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई. त्यांना एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथून डिग्री प्राप्त झालेली होती. He subsequently obtained the doctorate from Columbia University, USA and London School of Economics. त्यानंतर त्यांना कोलंबिया विद्यापीठ USA मध्ये व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी डॉक्टरेट प्राप्त झालेली होती. डॉक्टरेट ही डिग्री प्राप्त झालेली होती. मित्रांनो, बाबासाहेबांनी त्या काळात अगदी हालाकीच्या परिस्थितीत ह्या डिग्रीज मिळवलेल्या होत्या. जगातील बुद्धिमान अशा व्यक्तींमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गणना होत असते. नेक्स्ट, ही वॉज ऑल्सो असाइन्ड द बिग अँड चॅलेंजिंग टास्क ऑफ फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इन द कॅपॅसिटी ऑफ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. मसुदा समितीचे चेअरमन म्हणून त्यांनी भारताची राज्यघटना, की जे अत्यंत मोठे व आव्हानात्मक काम होते, ते तयार केले. मित्रांनो, इथे एक शब्द आलेला आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे भारताची राज्यघटना. ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे काय मसुदा समिती. ही वॉज अवॉर्डेड the Bharat Ratna posthumously for his dedication and commitment for the welfare of our country. देशासाठी केलेल्या समर्पण व बांधिलकी यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. इथे एक शब्द आलेला आहे पोस्थुमसली म्हणजे काय मरणोत्तर, मृत्यूच्या पश्चात, मृत्यूनंतर. मित्रांनो, याचाच अर्थ बाबासाहेब यांना त्यांच्या निर्वतल्यानंतर किंवा त्यांच्या निधनानंतर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आता पुढच्या ज्या 4 लाईन्स आहे ते या पाठाचं इंट्रोडक्शन आहे. या पाठामध्ये काय दिलेलं आहे त्याबद्दल लिहिलेलं आहे. बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज laid emphasis on the values of liberty, equality and fraternity. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर जोर दिलेला आहे. इथं लिबर्टी म्हणजे काय स्वातंत्र्य, इक्वॅलिटी म्हणजे समता आणि फ्रॅटर्निटी म्हणजे काय बंधुता. इथे एक शब्द आलेला आहे लेड एम्पॅसिस म्हणजे जोर दिला. According to him, these principles will make India a strong nation. त्यांच्या मते ही तत्वे भारताला एक मजबूत राष्ट्र बनवतील. नेक्स्ट, he opines that hero worship is a sure road to degradation and to eventual dictatorship and the collapse of a nation. त्यांच्या मते हिरो वर्शिप म्हणजे काय व्यक्तिपूजा ही अवनती आणि
शेवटी हुकुमशाही आणि राष्ट्राच्या पतनाचा एक निश्चित मार्ग आहे. इथं काही शब्द आलेले आहेत. डिग्रेडेशन म्हणजे अवनती, त्यानंतर डिक्टेटरशिप म्हणजे हुकुमशाही, कोलॅप्स म्हणजे पतन किंवा कोसळणे. मित्रांनो, भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहिली. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताचा नामोल्लेख आहे. एवढ्या मोठ्या भारत देशाची राज्यघटना लिहिणे हे काही साधं काम नव्हतं. एवढं मोठं चॅलेंजिंग काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. परंतु ह्या लोकशाहीला टिकवण्यासाठी भारतातील नागरिकांनी राज्यघटनेतील मूल्यांचे पालन कसे करावे, त्याबद्दल ते या पाठामध्ये चर्चा करत आहे. हा पाठ याच तत्त्वांच्या पालनावर आहे. त्याचबरोबर राष्ट्रासाठी असलेल्या विघातक गोष्टींवरही त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. चला तर मित्रांनो, प्रत्यक्ष आपण या पाठाचा अर्थ जाणून घेऊया. पेज नंबर 36, पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचे आधारस्तंभ. फर्स्ट लाईन, इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मियरली इन फॉर्म बट ऑल्सो इन फॅक्ट, व्हॉट मस्ट वी डू? याचा अर्थ असा आहे, जर आपण लोकशाहीला केवळ तत्वांच्या स्वरूपात न ठेवता वस्तुस्थितीमध्ये ठेवायची अशी इच्छा असेल तर आपण काय केलं पाहिजे? इथं लेखकांनी प्रश्न विचारलाय व पुढे स्पष्टीकरण दिलंय. The first thing in my judgment we must do is to hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives. लेखक म्हणतायत, माझ्या मते सर्वात पहिली गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे आपली सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करताना कॉन्स्टिट्यूशनल मेथड्सचाच वापर केला पाहिजे. इथं कॉन्स्टिट्यूशनल मेथड हा एक शब्द आलेला आहे, म्हणजे संवैधानिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. मित्रांनो, राज्यघटना म्हणजेच संविधान. जर भारताच्या नागरिकांना आर्थिक व सामाजिक जीवनात काही मिळवायचे असेल तर राज्यघटनेत ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच वागायला हवे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. नेक्स्ट, when there was no way left for constitutional methods for achieving economic and social objectives, there was a great deal of justification for unconstitutional methods. जेव्हा आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी घटनात्मक पद्धतींचा वापर केला जात नव्हता, तेव्हा तेव्हा घटनाबाह्य पद्धतींचे समर्थन मोठ्या प्रमाणावर केले जात होते. मित्रांनो, याचाच अर्थ असा की भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी व त्या अगोदर भारतात संविधान किंवा राज्यघटना अस्तित्वात नव्हती. येथील नागरिक हवे तसे वागत होते. त्यावेळी बेकायदेशीर गोष्टी अस्तित्वात होत्या, कारण राज्यघटना म्हणजेच कायदेशीर पद्धतीने नागरिकांना दिलेली चौकट इथे अस्तित्वात नव्हती. नागरिकांनी या चौकटीत राहून वागायचे असते. राज्यघटनेमुळेच नागरिक हा त्या चौकटीत राहून वागत असतो. म्हणून लेखक म्हणतायत की जेव्हा आर्थिक किंवा सामाजिक गोष्टी साध्य करायच्या होत्या तेव्हा राज्यघटना नव्हती. तेव्हा असंवैधानिक पद्धतींचे समर्थन, जस्टिफिकेशन म्हणजे काय? समर्थन, किंवा त्या पद्धतीला आपण लाईक करायचो, त्या गोष्टी आपल्याला ते योग्य वाटत होत्या, या गोष्टी त्यावेळेस अस्तित्वात होत्या. नेक्स्ट, बट व्हेअर कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स आर ओपन देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दीज अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड्स. याचा अर्थ, परंतु जेथे घटनात्मक पद्धती खुल्या असतात, म्हणजे कायदेशीर पद्धतीने
आपण इथं राहत असतो, तिथे अशा घटनाबाह्य पद्धतीचे समर्थन होऊ शकत नाही. म्हणजेच बेकायदेशीर गोष्टींचे समर्थन होऊ शकत नाही. तसल्या प्रकारे आपण वागू शकत नाही. त्याला आपण सपोर्ट करू शकत नाही. नेक्स्ट, these methods are nothing but the grammar of anarchy, and the sooner they are abandoned, the better for us. या घटनाबाह्य पद्धती निव्वळ अनागोंदीची परिस्थिती निर्माण करत असतात आणि त्यामुळे त्या जितक्या लवकर निघून जातील तितके आपले हिताचे राहील. मित्रांनो, याचाच अर्थ काय, तर राज्यघटनेच्या चौकटीत जर आपण पालन करून राहत असू तर सर्व सुरळीत चालेल. पण जर राज्यघटनेच्या चौकटीबाहेर आपण वागत असू तर आपल्या समाजात पर्यायाने राष्ट्रामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. मित्रांनो, आपण जर आपल्या शेजारील राष्ट्रांचा विचार केला किंवा जगातील इतर राष्ट्रांचा विचार केला तर भारतातील लोकशाही व संविधान ही एकमेव स्थिर व सर्वांना समान संधी देणारी आहे हे आपल्या लक्षात येते. त्यामुळे आतापर्यंत भारतात कोणत्याही प्रकारची अराजकता किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली नाही. मित्रांनो, पहिल्या पॅराग्राफमध्ये काही शब्द आलेले आहेत, त्यांचे अर्थ आपण बघूया. अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स म्हणजे काय? असंविधानिक पद्धती. ग्रॅमर ऑफ एनर्की म्हणजे काय? गोंधळाची परिस्थिती. नेक्स्ट पॅसेज. The second thing we must do is to observe the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy, namely, not to lay their liberties at the feet of even a great man, or to trust him with powers which enable him to subvert their institutions. याचा अर्थ, दुसरी गोष्ट जी आपण केली पाहिजे ती म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल यांनी लोकशाहीचा सांभाळ करू इच्छित असणाऱ्या सर्वांना दिलेल्या सावधगिरीच्या इशाऱ्याचे पालन. तो कोणता इशारा आहे आपण बघूया. तो इशारा म्हणजे बघा तिथं कोटेशनमध्ये दिलेलं आहे, कोणी व्यक्ती कितीही महान असो तिच्या पायांवर आपले स्वातंत्र्य गहाण न ठेवणे वा अशा व्यक्तींवर विश्वास ठेवणे की ज्यांच्यात आपल्या संस्थांना नष्ट करण्याची क्षमता आहे. सबव्हर्ट म्हणजे काय? नष्ट करणे. इन्स्टिट्यूशन्स म्हणजे संस्था. ट्रस्ट म्हणजे विश्वास. कॉशन म्हणजे सावधगिरी. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेबांनी जॉन स्टुअर्ट मिल या महान तत्वज्ञानाने सांगितलेल्या एका उदाहरणाचे वर्णन केलेले आहे. जॉन स्टुअर्ट मिल या महान तत्वज्ञानाने सांगितलेल्या इशाऱ्याचे त्यांनी इथं वर्णन केलेले आहे. त्यांच्या मते लोकशाही ही नागरिकांनी पाळण्यावर अवलंबून आहे, फॉलो करण्यावर अवलंबून आहे. जर लोकशाहीने स्वातंत्र्य दिलेले आहे तर आपले स्वातंत्र्य आपण दुसऱ्यांकडे देऊ नये किंवा दुसरा सांगेल त्याप्रमाणे आपण वागू नये, जरी तो एखादा महान व्यक्ती का असेना. त्याचबरोबर ज्या व्यक्तींची या देशातील संवैधानिक किंवा कायदेशीर चौकट मोडण्याची वृत्ती आहे अशांवर आपण विश्वास ठेवू नये. मित्रांनो, जॉन स्टुअर्ट मिल यांनी अगदी महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. जर एखाद्याला आपण जास्तीचे महत्त्व दिले व आपण त्याची गुलामगिरी करीत असू तेव्हा लोकशाहीचे मूल्य धोक्यात येत असते. त्याचबरोबर असंविधानिक वागणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवल्याने ही लोकशाही धोक्यात येत असते. नेक्स्ट लाईन. There is nothing wrong in being grateful to great men
who have rendered lifelong services to the country. याचा अर्थ आपले जीवन देशाच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या थोर व्यक्तींविषयी कृतज्ञता बाळगण्यात काही गैर नाही. इथं रेंडर्ड हा एक शब्द आलेला आहे, म्हणजे काय? वाहिले किंवा अर्पण केले. नेक्स्ट, बट देअर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस. परंतु या कृतज्ञतेला मर्यादा असाव्यात. ग्रेटफुलनेस म्हणजे कृतज्ञता. मित्रांनो, याचा अर्थ आपण थोर पुरुषांची, ज्यांनी आपल्या देशासाठी आपलं जीवन अर्पण केलं आहे, त्यांची पूजा केलीच पाहिजे, असं बाबासाहेब म्हणताय. परंतु या ग्रेटफुलनेसला सुद्धा मर्यादा असाव्यात, असं त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट, ॲज हॅज बीन वेल सेड बाय पेज नंबर 37, द आयरिश patriot Daniel O'Connell, no man can be grateful at the cost of his honor. No woman can be grateful at the cost of her chastity. And no nation can be grateful at the cost of its liberty. मित्रांनो, इथं बाबासाहेबांनी आयर्लंडचा एक पॅट्रिऑट म्हणजे देशभक्त याचं उदाहरण दिलेलं आहे. डॅनियल ओ कॉनल याचे उदाहरण देताना बाबासाहेब म्हणताय की कॉनेलने म्हटलेलं आहे, कोणताही पुरुष हा त्याच्या असणाऱ्या सन्मानापेक्षा जास्त कृतज्ञता जपू शकत नाही. कोणतीही स्त्री तिच्या पावित्र्यापेक्षा जास्त कृतज्ञता जपू शकत नाही. आणि कोणताही देश हा त्याच्या स्वातंत्र्यापेक्षा जास्त कृतज्ञ होऊ शकत नाही. याचाच अर्थ पुरुषांसाठी त्यांचा स्वतःचा सन्मान खूप महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे स्त्रीसाठी तिचे पावित्र्यशील खूप महत्त्वाचे असते व एखाद्या राष्ट्रासाठी त्याचे स्वातंत्र्य खूप महत्त्वाचे असते. याचाच अर्थ देशासाठी स्वातंत्र्याला किती महत्त्व आहे यासाठी हे एक उत्तम उदाहरण बाबासाहेबांनी दिलेलं आहे. नेक्स्ट, this caution is far more necessary in the case of India than in the case of any other country. For in India, bhakti, or what may be called the path of devotion or hero worship, plays a part in its politics unequaled in magnitude by the part it plays in the politics of any other country. ही सावधगिरी, इथे एक शब्द आलाय कॉशन म्हणजे सावधगिरी, भारताच्या बाबतीत इतर देशांच्या तुलनेने अधिक बाळगायला हवी. कारण भारतातील राजकारणात भक्तीला, त्याला आपण व्यक्तीची भक्तिरूपाने किंवा व्यक्तिपूजा असे म्हणतो, या गोष्टींना अतुलनीय परिमाणाने स्थान दिले जात असते. त्याची तुलना इतर देशांच्या राजकीय परिस्थितीशी होऊ शकणार नाही. मित्रांनो, बाबासाहेबांनी इथे भारतातील राजकीय परिस्थितीचा अचूक वेध घेतलेला दिसून येत आहे. आपल्या देशात व्यक्तिपूजेला अधिक स्थान दिलं जातो आणि त्या व्यक्तीला राजकारणात भव्य स्थान देत असताना आपल्या भारतात स्वातंत्र्याची काळजी आपण बाळगणे अत्यावश्यक आहे. कारण आपले अबाधित स्वातंत्र्य आपण दुसऱ्यांकडे अर्पण करून टाकत असतो आणि ही खूप धोक्याची घंटा आहे, असल्या प्रकारचा अर्थ इथे आपल्याला दिसतो. नेक्स्ट, भक्ती इन रिलिजन मे बी अ रोड टू द सॅल्वेशन ऑफ द सोल. धर्मातील भक्ती आत्म्याच्या मोक्षाचा मार्ग होऊ शकतो. बट इन पॉलिटिक्स, भक्ती और hero worship is a sure road to degradation and to eventual dictatorship. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अवनतीचा एक निश्चित मार्ग आहे
आणि शेवटी हुकुमशाहीकडे आपण पडतो. डिग्रेडेशन म्हणजे प्रगतीच्या विरुद्ध किंवा अवनती. डिक्टेटरशिप म्हणजे हुकुमशाही. नेक्स्ट, on the 26th of January 1950, we are going to enter into a life of contradictions. 26 जानेवारी 1950 रोजी आपण एका वेगळ्या, विरोधाभास असलेल्या जीवनात प्रवेश करणार आहोत. इथं काही शब्द आलेले आहेत. कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे विसंगती किंवा विरोधाभास. नेक्स्ट, in politics we will have equality, and in social and economic life we will have inequality. राजकारणात आपल्याकडे समानता असेल तर सामाजिक व आर्थिक जीवनात आपल्याकडे असमानता असेल. In politics we will be recognizing the principle of one man one vote and one vote one value. राजकारणामध्ये एक व्यक्ती एक मत आणि एक मत एक मूल्य या तत्वाचा अवलंब केला जाईल. In our social and economic life, we shall, by reason of our social and economic structure, continue to deny the principle of one man, one value. सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपल्या सामाजिक व आर्थिक रचनेमुळे एक व्यक्ती एक मूल्य नाकारणे चालू राहील. नेक्स्ट, हाऊ लॉंग शॉल वी कंटिन्यू टू लिव्ह धिस लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन्स. किती काळ आपण असे विरोधाभास असलेले जीवन जगत राहणार. हाऊ लॉंग शॉल वी कंटिन्यू टू डिनाय इक्वॅलिटी इन अवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. किती काळ आपण आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनात समानता नाकारत राहू. नेक्स्ट, इफ वी कंटिन्यू टू डिनाय इट फॉर लॉंग, वी विल डू सो ओनली बाय पुटिंग अवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. जर आपण अधिक काळ ही तत्वे नाकारत राहू तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात आणतोय. नेक्स्ट, we must remove this contradiction at the earliest possible moment, or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly has so laboriously built up. शक्य तितक्या लवकर ही विसंगती आपल्याला नष्ट करायला हवी. अन्यथा संसदेने इतक्या परिश्रमपूर्वक उभं केलेलं हे राजकीय लोकशाहीचे जे स्तंभ आहेत ते असमानतेने ग्रस्त असलेले लोक उखडून टाकतील. मित्रांनो, आपण लांबलचक असं डिस्क्रिप्शन बघितलेलं आहे. या वर्णनांवरून आपल्याला दिसते की राजकीय जीवनात समानता मिळून जाईल, पण सामाजिक व आर्थिक जीवनात असलेल्या विषमतेने लोकशाही धोक्यात येऊ शकते. समानता ही सोशल व इकॉनॉमिकली असणे आवश्यक आहे. फक्त राजकीय जीवनात समानता असणे असून चालणार नाही. इथं काही शब्द आलेले आहेत. पेरिल, पेरिल म्हणजे धोका. लेबरसली म्हणजे परिश्रमपूर्वक. पॉलिटिकल डेमोक्रेसी म्हणजे राजकीय लोकशाही. मित्रांनो, पिलर्स ऑफ डेमोक्रेसीचा पार्ट 1 आपण आता इथेच थांबवत आहोत. पार्ट 2 मध्ये आपण उरलेला भाग बघूया. मित्रांनो, तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. भविष्यात येणारे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझे प्रत्येक व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.